हाय. सो आपण मागच्या लेक्चरमध्ये युवापटर एक्झॅक्ट काय करतो, कुठे काम करतो किंवा युवापटरचं लोकेशन कुठे असतं, ती जागा कुठे असते, हाय साईडला असतं की लो साईडला असतं, ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आणि ॲक्च्युली युवापटर वर्किंग कसं करतो. ओके, तर या पार्टमध्ये आपण काय बनवणार आहोत की टाईप ऑफ युवापरेटर. ओके, टाईप ऑफ युवापरेटर. तर पहिलं आहे अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन. ओके, तर त्याच्या रचनेनुसार युवापरेटरचे टाईप कसे असतील. ओके, पहिला आहे तो बेअर ट्यूब कॉईल. ओके, बेअर टाईप युवापरेटर. दुसरा आहे तो फिन टाईप युवापरेटर. तिसरा आहे प्लेट टाईप युवापरेटर. आणि खालचे जे तीन आहेत शेल अँड ट्यूब टाईप, शेल अँड कॉईल टाईप, ट्यूब अँड ट्यूब टाईप, ते तुम्हाला चांगले माहिती आहेत कारण की आपण तीन ऑलरेडी कंडेन्सरमध्ये बघितलेले आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू मॅनर रेफ्रिजरंट ऑफ लिक्विड फेड, म्हणजे जो काही युवापरेटर असेल. ओके, तर याच्यामध्ये आपण रेफ्रिजरंट कोणत्या पद्धतीने फ्लो होणार आहे त्याच्यानुसार त्याचे टाईप आहेत की फ्लडेड टाईप अँड ड्राय टाईप. अगेन अकॉर्डिंग टू मोड ऑफ हीट ट्रान्सफर. ओके, तर तो नॅचरल टाईप आहे का फोर्स टाईप आहे त्याच्यानुसार त्याचे टाईप आहेत. त्यानंतर अकॉर्डिंग टू ऑपरेटिंग कंडिशन, तो फ्रॉस्टिंग टाईपचा आहे की नॉन फ्रॉस्टिंग आहे की डीफ्रॉस्टिंग आहे. ओके, तर आपण वन बाय वन बघूया. आता पहिला टाईप आहे तो काय आहे की बेअर ट्यूब टाईप कॉईल. ओके, तर ह्याची जी रचना दिसते तुम्हाला त्याच्यावरून तुम्हाला समजेल की हा एकदम साधा दिसतो. ओके, साधा युवापरेटर दिसतो. ओके, तर याला दुसरं नाव प्राईम सरफेस पण म्हटलं जातं. ओके, पहिलं म्हणजे बेअर ट्यूब टाईप, याला दुसरं नाव काय आहे प्राईम सरफेस युवापरेटर. ओके, त्यानंतर हा सिम्पल आहे बनवण्यासाठी. आपल्याला कन्स्ट्रक्शन कसं आहे, सिम्पल आहे, बनवू शकतो पटकन अशा साध्या पद्धतीने. त्यानंतर इझी टू क्लीन अँड डिफ्रॉस्ट, आपण याचं स्वच्छ पण जे आपण बघितलं कंडेन्सर क्लिनिंग त्याप्रमाणे पटकन स्वच्छ होऊ शकतो आणि डिफ्रॉस्टिंग पण पटकन होऊ शकतं. त्यानंतर
तर ह्याची एक्सेस लेंथ गेल्यामुळे काय होतं आहे की दुसरा अजून एक दोन ड्रॉबॅक होतात की इनलेट आणि आउटलेट प्रेशर आहे ते कमी होतं आणि ते इनलेट आणि आउटलेट प्रेशर कमी झाल्यामुळे काय होतं की जे सक्शन प्रेशर आहे ते खूपच कमी होतं. ओके, सक्शन प्रेशर कमी होतं. दुसरा एखादा ड्रॉबॅक अजून एक आहे, आपण याचं ड्रॉबॅक सॉल्व करू शकतो बाय इन्क्रीजिंग ट्यूब डायमीटर. ओके, ट्यूब डायमीटर इन्क्रीज करून आपण याचा सरफेस एरिया वाढवू शकतो. पण सरफेस एरिया वाढवलं काय होतं की याच्यामध्ये जी व्हेलॉसिटी आहे त्याचा स्पीड आहे तो कमी होतो. ओके, आणि जर व्हेलॉसिटीचा स्पीड कमी असेल तर हीट ट्रान्सफर रेट पण तेवढा कमी असणार. ओके, त्यामुळे तो एक ड्रॉबॅक आहे. त्यात अजून एक असा ड्रॉबॅक आहे की व्हेलॉसिटी ड्रॉप झाल्यामुळे काय होतं की ही काही जी ट्यूब असेल त्याच्यामधनं लिक्विडचा जो काही फ्लो होणार आहे तो होईल, पण त्यामुळे काय होईल की इथे जे काही लिक्विड असेल ते कंप्लीट इव्हॉपरेट होणार नाही. ओके, कंप्लीट इव्हॉपरेशन होणार नाही लेस स्पीडमध्ये. कंप्लीट इव्हॉपरेशन झाल्यामुळे काय होईल की याच्यामध्ये लिक्विड अमाऊंट राहील. ओके, लिक्विड रेफ्रिजरंट राहील आणि ह्याच्यानंतर कुठे जातो तो आफ्टर इव्हॉपरेटर कॉम्प्रेसरकडे जातो. त्यामुळे काय होईल की लिक्विड रेफ्रिजरंट जर कॉम्प्रेसरमध्ये आला तर काय होतं की कॉम्प्रेसर डॅमेज होण्याचे जे काही आहेत चान्सेस आहेत. त्यामुळे अजून हा एक ड्रॉबॅक होऊ शकतो की आपण ट्यूबचा डायमीटर वाढवला तर. सपोज ट्यूबचा डायमीटर कमी केला तरी पण आपल्याला ड्रॉबॅक असा होतो की ट्यूबचा डायमीटर कमी केला, आता ह्याच्यामधनं रेफ्रिजरंट लायला लागलं. ओके, तुम्हाला दाखवण्यासाठी ट्यूब मोठी काढले, तर सपोज ट्यूबचा डायमीटर छोटा केला तर काय होणार की इथे काय होणार प्रेशर इन्क्रीज होतं आहे. म्हणजे काय होणार सरफेस आहे सरफेस ओके, सरफेस म्हणजे इथं फ्रिक्शन वाढणार आहे जर आपण एकदमच छोटं केलं तर. ओके, फ्रिक्शन वाढणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, फ्रिक्शन वाढल्यामुळे आपण ट्यूबचा डायमीटर छोटा केला त्यामुळे फ्रिक्शन वाढणार आहे. ओके, फ्रिक्शन वाढणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की याची जी काही सिस्टीमची कपॅसिटी आहे किंवा इफिशियन्सी आहे ती ड्रॉप होते. ओके, एवढे सगळे याचे ड्रॉबॅक आहेत. त्यामुळं हा आपण कुठे वापरू शकतो मॅक्झिमम फक्त हाऊस रेफ्रिजरेटरमध्ये. ओके, आपण ह्याचा सगळ्या रेफ्रिजरेटर टाईपनुसार आपण सगळीकडे वापरू शकतो, पण मॅक्झिमम कुठे वापरला तो घरगुती उपकरणामध्ये, फ्रीजमध्ये वगैरे. ओके, हा फिन टाईप आणि प्लेट टाईप इव्हॅपोरेटर. तर कन्स्ट्रक्शन बघायला गेलं तर फिन टाईप इव्हॅपोरेटर हा काही वेगळा नाही आहे, बेअर ट्यूब कॉईल इव्हॅपोरेटर आहे. त्याचं थोडं मॉडिफिकेशन दिसतं का तुम्हाला बघा की जे काही ट्यूब्स होते त्याच्यावर फक्त आडव्या ग्रिल ॲड केल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे काय झालं आहे की सरफेस एरिया वाढतो, म्हणजे जो काही रेफ्रिजरंट असेल तो त्याचा सरफेस एरिया कॉन्टॅक्ट वाढवला गेला, ज्यामुळे काय होतं की चांगलं कूलिंग होईल. ओके, आता मागच्या ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहून गेलं की जे ऑपरेटिंग टेम्परेचर आहे त्याचं 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण त्याला वापरू शकतो. ओके, बेअर टाईप ह्यालासुद्धा आपण 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत वापरू शकतो. ॲक्च्युली हा फर्स्ट AC साठी फक्त डिझाईन केला गेला होता की ACला वापरण्यासाठी या टाईपचा फिन टाईपचा इव्हॅपोरेटर तयार केला गेला होता, पण नंतर तो सगळ्या उपकरणामध्ये वापरला गेला. जसं की बॉटल कूलर आहे, फ्रीजर आहे, त्याच्यानंतर हाऊस होल्ड जे काही आहेत, आईस्क्रीम आहे, कॅबिनेट आहे, ओके, प्लांट आहेत, तर त्या सगळ्या ठिकाणी हा वापरला गेला. आता याच्यामध्ये जे काही फिन्स आहेत या 2 फिन्समधलं डिस्टन्स आहे ते 3 mm ठेवलं जातं, जेणेकरून चांगल्या पद्धतीने याचे इफेक्ट मिळावा. ओके, आणि याच्यामध्ये फ्रॉस्टिंग आणि डिफ्रॉस्टिंग होण्याचे चान्सेस आहेत, पण ज्यावेळी सिस्टीम चालू असेल त्यावेळी फ्रॉस्टिंग होईल, ज्यावेळी सिस्टीम ऑफ असेल त्यावेळेचं ॲटोमॅटिक काय होतं की डिफ्रॉस्टिंग होतं. ओके, त्यानंतर हा प्लेट टाईप इव्हॅपोरेटर आहे. याच्यामध्ये बघायला गेलं तर बघा एक प्लेट आहे आणि त्याच्यावरती असा कॉपरच्या ट्यूब आहेत त्या वेल्ड केल्या जातात किंवा सँडविच बॅटरमध्ये तयार केलं जातं की अर्धा पार्ट असा कॅव्हिटी आहे आणि त्याच्यावरती जे तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्या वर्कशॉपमध्ये आहे बघा प्लेट टाईप जी काही पांढऱ्या कलरची आहे. ओके, त्याच्यामुळे आपण एक लिकेज झालेला ॲक्युम्युलेटर आहे ते तुम्हाला दाखवलं. त्यावेळी मला सांगितलं होतं की हे सँडविच पॅटर्न किंवा वेल्डिंग करून बसवलं जातं. तर प्लेट टाईप इव्हॅपोरेटर आहे.
सेम दोघांचं दोन्ही आपण 0°C वापरू शकतो. ओके, घरगुती उपकरणामध्ये वगैरे. दुसरा टाईप आहे सेल ट्यूब टाईप इव्हॅपोरेटर. ओके, तर या सेल ट्यूब टाईप इव्हॅपोरेटरमध्ये वेगळं असं कन्स्ट्रक्शन फक्त बघायला गेलं तर आपण कंडेन्सरसारखा दिसतो. हा सेल आणि ट्यूब आहे. तर ही जी काय आहे तिला सेल म्हटलं जातं आणि ट्यूब. आता कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही बघायला गेलात, ओके, सेल अँड ट्यूब टाईप इव्हॅपोरेटर. तर या साईडने काय होतं आहे की रेफ्रिजरंट लिक्विड आहे तो येतोय. ओके, या साईडने असा आउट होतोय. ओके, आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलात तर या इकडून पाणी येतं आहे याचं झिगझॅग या साईडनं आउट होतं आहे. आता हा रेफ्रिजरेटर हा इव्हॅपोरेटर कुठे वापरला जातो, तर ज्या ठिकाणी तुम्हाला चिलर वगैरे आहेत, ओके, चिलर प्लांट असेल त्या ठिकाणी अशा टाईपचा इव्हॅपोरेटर वापरला जातो, सेल अँड ट्यूब टाईप. ओके, तर त्याच्यामध्ये हा तुम्हाला दिसतो आहे की हॉरिझॉन्टल बसवलेला आहे. ओके, त्यानंतर चिलर किंवा ब्राईन अशा ठिकाणी अशा पद्धतीचा इव्हॅपोरेटर वापरला जातो. याच्यामध्ये 2 टाईप आहेत जे आपण मगाशी बघितले होते अकॉर्डिंग टू फेड. ओके, अकॉर्डिंग टू फेड म्हणजे याच्यामध्ये कसा रेफ्रिजरंट फ्लो होणार आहे त्यानुसार एकतर ड्राय टाईप किंवा फ्लडेड टाईप. ओके, जर हा इव्हॅपोरेटर ड्राय टाईप असेल, ओके, ड्राय टाईप असेल तर तो 2 ते 10 TR पर्यंत आपण याचं वापरू शकतो. ओके, हा जर ड्राय टाईप असेल तर 2 ते 10 TR पर्यंतचं कपॅसिटी असू शकते. तो जर फ्लडेड टाईप असेल, ओके, फ्लडेड टाईप जर इव्हॅपोरेटर असेल तर तो 10 to 5000 TR, ओके, टनेज कपॅसिटीपर्यंत आपण वापरू शकतो. बाकी ह्याचे जे काही 2 एंड आहेत ते स्टीलच्या वापरल्या जातात. ओके, आणि हे जे काही मध्ये आहेत ते बॅफल्स आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये अडथळा क्लिअर व्हावा. त्याच्यामुळे रेफ्रिजरंटची कूलिंग कपॅसिटी आहे ती चांगल्या पद्धतीने. ओके, तर या पद्धतीनं याचं वर्किंग चालतं. ओके, आपण आता नेक्स्ट बघणार आहोत सेल अँड कॉईल टाईप इव्हॅपोरेटर. तर याच्या पुढचा जो काही आहे तो सेल अँड कॉईल टाईप इव्हॅपोरेटर. ओके, तर कन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला दिसत असेल की हा जो काही आउटर पार्ट आहे, ओके, दॅट इज नथिंग बट सेल. ओके, आणि ह्याच्यामध्ये ही जी काही झिगझॅग आहे ती काय आहे, कॉईल आहे. ओके, म्हणून याला सेल अँड कॉईल टाईप इव्हॅपोरेटर म्हणतात. जसं मग आपण बघितलं की फ्लडिंग कसं होतं आहे, आपण म्हणजे रेफ्रिजरंट कसा फ्लो होणार आहे त्याच्यानुसार याचं ड्राय टाईप, हा ड्राय टाईपचा काय आहे इव्हॅपोरेटर आहे. ओके, त्यानंतर सिंगल ऑर डबल स्पाईल म्हणजे तुम्हाला हे ते काय दिसतं आहे जे या कॉपरच्या ज्या काही ट्यूब म्हणजे आतमध्ये ज्या काही ट्यूब असतील लिक्विड आतमध्ये येणार आहे ते तर एकतर सिंगल असेल किंवा डबल असेल. म्हणजे एका वेळी जिथे एक असेल याच्यापर्यंत अजून आपण 2 फॅन फिरू शकतो. म्हणजे हे जे काही वेटोळ आहे ते सिंगल किंवा डबल असू शकतात. आता तुम्हाला सिंगल दिसतो आहे, याच्याऐवजी असा डबल पण असू शकतो. ओके, असं त्यांना म्हणायचं आहे. त्यानंतर हा जो काही पोर्शन आहे हा तो ओपन किंवा सील्ड पण असू शकतो, कारण की आपण याचा वापर कुठे करतो, एकतर चिलर म्हणून किंवा वॉटर, ते पण ड्रिंकिंग वॉटर. ओके, जे आपल्या इथे एक मॉडेल आहे हीट पंप त्या पद्धतीने. ओके, त्यानंतर ह्याची कपॅसिटी काय आहे 2 to 10 TR पर्यंत आपण याला वापरू शकतो. ओके, 2 to 10 TR पर्यंत. आता ह्याचा एक ड्रॉबॅक असा आहे की तुम्हाला जर बघायला गेलो तर हा आणि हा ह्याच्यामध्ये की आपण अबोव 5°C वापरू शकत नाही. ओके, अबोव 5°C, कारण की पाण्याचा जो काही फ्रीजिंग पॉईंट आहे तो काय आहे 0°C आहे. ओके, पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट काय आहे किंवा गोठणांक बिंदू आपण जे म्हणतो, ओके, गोठणांक बिंदू काय आहे 0°C आहे. त्यामुळे काय होईल की फ्रीजिंग होईल. ओके, त्यानंतर कूलिंग होणार नाही. त्यामुळं
जर सील्ड असेल तर आपल्याला ते समजणार नाही की जोपर्यंत पाणी बाहेर बर्फाच्या अवस्थेत येत नाही थोडं थोडं तोपर्यंत की आतमध्ये ॲक्च्युली बर्फ झाला की नाही ते. ओके, पाण्याचा बर्फ होईल. ओके, म्हणून काय होईल की अबो 5 डिग्री सेल्सिअस आपण हे वापरू शकत नाही. ओके, त्यानंतर लास्टचा आहे ट्यूब इन ट्यूब और डबल ट्यूब ऑपरेटर. आता याच्यामध्ये काय आहे की एका ट्यूबमध्ये अजून एक ट्यूब आहे, आपण बघितलेलं आहे कंडेन्सरमध्ये. तर याच्यामध्ये रेफ्रिजरंट आहे, तर या पद्धतीने बघा इकडून पाणी येणार आहे, नॉर्मल पाणी आपल्याला जे प्यायचं असेल ते. तर याच्यामध्ये फिरल्यामुळे काय होईल की थंड होईल आणि इकडून आऊट होताना आपल्याला चिल्ड म्हणजेच थंड पाणी मिळेल. ओके, आणि या पद्धतीने इकडून रेफ्रिजरंट येईल, इकडून असा गोल गोल फिरून इकडून जाईल, त्यावेळी त्याचं वेपर अवस्थेमध्ये तो आपल्याला मिळेल. ओके, सेम याच्यात सुद्धा इकडून लिक्विड रेफ्रिजरंट येईल, तो याच्यामध्ये असा इकडून असा फ्लो होत जाईल आणि याच्यामध्ये इकडून पाणी येईल आणि ते बॅफल्स असल्यामुळे ते याच पद्धतीने इफेक्ट वाढेल आणि आपल्याला कूल झालेलं रेफ्रिजरंट वॉटर असेल ते पिण्यायोग्य मिळेल. ओके, त्यानंतर याच्यामध्ये पण ट्यूब इन ट्यूब टाईप किंवा डबल ट्यूब टाईप इव्हॅपोरेटर. तर याच्यामधनं असा आउटसाईडला बाहेरच्या साईडनं काय होईल रेफ्रिजरंट फिरेल, तो या साईडला वेपर फॉर्ममध्ये निघून जाईल. ओके, आणि आतल्या साईडनं काय फिरणार आहे, ओके, आतल्या साईडनं जे काय आपल्याला कूल करायचं आहे ते, ओके, लिक्विड फॉर्ममधून थंड मिळेल. ओके, त्यानंतर याचा हीट ट्रान्सफर रेट आहे तो खूप हाय आहे. ओके, हीट ट्रान्सफर रेट काय आहे, खूप हाय आहे. त्यानंतर याला जागा आहे ती इतरांपेक्षा जास्त लागते, सेल अँड ट्यूब टाईपपेक्षा वगैरे. ओके, जागा, आणि तुम्हाला आकार दिसतो कसा आहे तो ट्यूब इन ट्यूब टाईप. त्यानंतर ह्याचे ॲप्लिकेशन काय आहे, ओके, ह्याचे ॲप्लिकेशन काय आहे तर आपण याला वाईन कूलिंगसाठी वापरू शकतो. कुठे, वाईन कूलिंगसाठी याचा ॲप्लिकेशन म्हणून वापर करतात. त्यानंतर जे काही पेट्रोलियम इंडस्ट्री त्याच्यामध्ये ऑइल चिलिंगसाठी त्याचा वापर केला जातो. ओके, ऑइल चिलिंगसाठी. अशा पद्धतीने हा ट्यूब इन ट्यूब टाईप किंवा डबल ट्यूब टाईप इव्हॅपोरेटर वापर केला जातो. अशा पद्धतीने ॲज पर द कन्स्ट्रक्शन आपण सगळ्या टाईपचे इव्हॅपोरेटर बघितलेले आहेत, बेअर टाईप, फिन टाईप, प्लेट टाईप, सेल अँड ट्यूब टाईप, सेल अँड कॉईल टाईप, आणि शेवटचा ट्यूब इन ट्यूब टाईप. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं काय की याचा वापर कुठे केला जातो. ओके, आणि याचं टनेज कॅपॅसिटी वगैरे काय आहे, याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पडत नाही. सो तुम्ही प्रॉपरली हा व्हिडिओ बघावा, जेणेकरून काही शंका असतील तुम्ही त्या व्हॉट्सअपवर कमेंट कराव्यात, त्याचं मी तुम्हाला आन्सर देईन. ओके, पण तुमच्याकडे काही कमेंट येत नाही त्यामुळे मला समजत नाही वेदर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून जे काही पाठवतो शिकवण्यासाठी ते तुम्हाला समजतं घेण्याचा फीडबॅक मला येत नाही. सो त्याचा तुम्ही फॉलोअप घ्यायचा आहे.